नमस्कार मित्रांनो, मी स्वाती तोरसेकर एशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते. मित्रांनो, 22 जानेवारी रोजी मोदींनी अयोध्येमध्ये प्राणप्रतिष्ठापना समारंभानंतर एक भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये दूरवरच्या भविष्याचे काही संकेत दिलेले आहेत. आणि हे जे संकेत आहेत ते अ, स्पष्टही म्हणता येतील, नाहीतर काही बाबतीमध्ये ते अत्यंत गूढ आहेत असं म्हणता येईल. आता मोदींनी नेमकं ह्याबाबत काय म्हटलं त्याचा आपण पहिल्यांदा विचार करू. मोदींनी असं सांगितलं, की ही आजची जी आपली पिढी आहे, आपल्या पिढीवरती एक जबाबदारी येऊन पडलेली आहे आणि ही जबाबदारी आपण कशा पद्धतीने पार पडतो त्याच्यावरती आपल्या देशाचं पुढच्या 1000 वर्षांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. तेव्हा त्यांनी नागरिकांना एक आवाहन केलं, की आज तुम्ही ज्या कालावधीमधून जात आहात, कालखंडामधून जात आहात, त्याचं महात्म्य जे आहे ते समजावून सांगण्याचा मोदींनी प्रयत्न केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये तुमच्या माझ्यावरती, आपल्या खांद्यावरती इतिहासाने एक खूप मोठी जबाबदारी टाकलेली आहे आणि त्या जबाबदारीचं भान आपल्याला करून देण्याचा मोदी प्रयत्न करताना आपल्याला दिसत होते. त्यांनी हा जो मुद्दा मांडला तो अतिशय महत्वाचा मुद्दा आहे असं मला वाटतं आणि मग त्याची चर्चा करण्याची गरज आहे. कारण हा सगळा जो विषय आहे हा मोदींनी नेमका आजच आजच म्हणजे त्या प्राणप्रतिष्ठापना जो समारंभ झाला, त्या समारंभाला लागूनच हा मुद्दा का काढला? हे एक मनामध्ये तुमच्या कोडं असेल. मोदी आणखी सुद्धा एक वाक्य असं बोलले, की ही जी प्राणप्रतिष्ठापना आपण करतोय 500 वर्ष जवळ-जवळ आपल्याला वाट बघावी लागली, की हा समारंभ आपण घडवून आणा. एक सगळ्यांना माहिती आहे, की राम जन्मभूमी ही रामाची जन्मभूमी म्हणून त्याच्यावरती शिक्कामोर्तब आज सुप्रीम कोर्टाने केलेलं आहे. एक छोटासा फरक सांगते आहे, की हे जे मंदिर आहे ते केवळ मशीद ही मंदिर पाडून त्या जमिनीवर बांधली गेली असा निर्णय नाहीये. तर तो निर्णय हा रामाचा जन्म तिथे झाल्याबद्दलचा सुद्धा निर्णय आहे. म्हणजे राम जन्मभूमी म्हणून ज्याचा उल्लेख हा हिंदूंच्या धर्मग्रंथांमध्ये केला गेला तोच हा जमिनीचा तुकडा आहे. ह्याच्यावर सुद्धा शिक्कामोर्तब कोर्टाच्या निर्णयाने झालेला आहे. आणि मग असं असताना सुद्धा बहुसंख्य हिंदूंच्या या देशामध्ये 500 वर्ष आपण त्या पुनर्स्थापनेचा विचार सुद्धा करू शकलो नाही. ही गोष्ट मनाला बोचते मित्रांनो, डाचते आणि ती मोदींच्याही मनाला डाचली आहे. ते म्हणाले, की हे 500 वर्ष आपल्याला यासाठी का लागली? ह्याचा खरोखरच विचार करायला पाहिजे आणि या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, त्या कशा एकत्र जोडल्या गेलेल्या आहेत बघा. जवळ-जवळ 1000 वर्षापूर्वी भारत देश हा संपूर्ण जगाच्या उत्पन्नामध्ये एक फार मोठी कॉन्ट्रिब्युशन देत होता. म्हणजे जगाचं उत्पन्न जे आहे ते जर का ₹100 धरलं, तर त्यातले ₹33 ही भारताची कमाई होती. एक देश 33% जवळ-जवळ आपल्याकडे संपत्ती बाळगून होता लक्षात घ्या. आणि म्हणून उगाच नाही ह्याला सोने की चिडिया म्हटलं गेलं होतं. सर्व प्रकारचे वैज्ञानिक शोध असतील, आधुनिकता असेल, वेगवेगळी उत्पादनं असतील, त्याच्यामधलं नाविन्य असेल आणि ती जगभरामध्ये नेऊन त्याच्यासाठी व्यापारपेठ मिळवणं, हे सर्व काम जे आहे, हे भारतीय अत्यंत खुबीने करत होते. हे सगळं करत असताना त्यांनी कुठेही, कुठल्याही जगामध्ये भूमी पादाक्रांत करण्याचा प्रयत्न केला नाही. किंवा आपला धर्म, आपली संस्कृती त्यांच्यावर लादायचा प्रयत्न केला नाही. त्यांनी जरूर एक प्रयत्न केला, की आपली संस्कृती जी आहे, ती तिथपर्यंत न्यावी, त्याची तोंड ओळख व्हावी आणि मग त्या देशांना जर का असं वाटलं, की हो, हे स्वीकारार्ह आहे, तर त्यांनी ते स्वीकारलं. आणि त्यांनी आपलंसं मानलं, हा सगळा त्यांच्या मोठेपणाचा भाग आहे. परंतु भारताने त्यांच्यावर आपलं जे महत्त्व आहे, आपली जी महत्ता आहे संस्कृतीची, ती कधीही त्यांच्यावर लादली आहे असं आपल्याला दिसत नाही. किंबहुना ही उत्पादनं सुद्धा भारताला त्यांच्यावर लादावी लागली नाहीत. ती गुणवत्तेच्या स्पर्धेमध्ये टिकून राहिली आणि म्हणून त्याला मागणी येत राहिली आणि त्याचा पैसा जो आहे तो भारताकडे वळत गेला.
ही वस्तुस्थिती आहे. ह्या सगळ्या ऊर्जितावस्थेनंतर जी आक्रमणं झाली त्या आक्रमकांनी तुमचा धर्म, तुमची संस्कृती, तुमची भाषा, तुमच्या श्रद्धा, तुमची श्रद्धास्थानं या सर्वांवरती इतके आघात केले, की तुम्ही सैरवैर झालात. तुम्हाला कळेना, की हे अशा प्रकारे कोणी वागू शकतो. हा आपला अनुभव नव्हता मित्रांनो. हा आपला अनुभव नव्हता. कारण आपण कधी त्या वाटेने गेल्या 5,000 वर्षामध्ये एकही आक्रमण न केलेला हा एकमेव देश जगामधला मानता येईल. आणि मग तुम्हाला त्या सगळ्याचा अन्वयार्थ लावण्यासाठीच किती काळ गेला हे बघा. हजारभर वर्षापूर्वी इथे मुस्लिम आक्रमक आले असतील, अन्य आक्रमक शक असतील, हुण असतील, कुशाण असतील, ही सगळी जी बाहेरून आलेली जी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये आणि अन्य इन्व्हेडर्समध्ये एक फरक होता. उरलेले जे लोक होते ते इथेच सरतेशेवटी सामावून गेले. परंतु जी मुस्लिम इन्व्हेडर्स आले त्यांनी मात्र भारताच्या संस्कृतीमध्ये एकजीव होण्याचा टाळमटाळ केली आणि त्यांना आपला धर्म आणि आपली संस्कृती ही इतकी श्रेष्ठ वाटत होती, की त्यांनी कधीही त्याची सरमिसळ फारशी होऊ दिली नाही. जिथे-जिथे होण्याचा एक शक्यता निर्माण झाली, तिथे-तिथे त्यांनी पुन्हा एकदा ती आपली जी ओळख आहे, ती जपण्याचा प्रयत्न केला आणि मग ह्याच्यानंतर आले ते ब्रिटिश आले. मुस्लिम राज्यकर्त्यांनी एक काम केलं असेल, त्यांनी थेट तुमची देवळं पाडून टाकली. तुम्हाला जबरदस्तीने तुम्हाला बाटवण्याचा प्रयत्न केला, धर्मांतरं केली. ही सर्व झालं असेल, परंतु ब्रिटिशांनी मी म्हणेन की अतिशय चलाखीने आपली जी संस्कृती आहे तिचा ऱ्हास कसा होईल हे बघितलं आणि त्यासाठी त्यांनी 2 गोष्टी केल्या. एक न्याय व्यवस्था स्वतःच्या हातात घेतली आणि तुमची शिक्षण पद्धती हातामध्ये घेतली. तर या 2 गोष्टी झाल्यानंतर आणि तिसरी तुमची जी संरक्षण व्यवस्था होती तिच्यामध्ये सुद्धा आमूलाग्र बदल घडवून आणले. ह्या 3 बिंदूंवरती आधारित ब्रिटिशांनी आपल्या देशामधला हिंदूंचा धर्म, हिंदूंची संस्कृती, त्यांच्या भाषा या सर्वांबद्दल एक असं चित्र निर्माण केलं, की तुम्ही मागासलेले आहात, तुमची संस्कृती मागासलेली आहे आणि म्हणून तुम्ही पुढारलेपण असू शकत नाही. तुमच्यात आधुनिकता नाही, तुमच्यामध्ये संशोधनाची वृत्ती नाही, तुमच्यामध्ये विज्ञानाची कास धरण्याची वृत्ती नाही आणि म्हणून भारतीय म्हणजे काय तर तो सनातनी असतो आणि तो मागासलेला असतो आणि तो प्रतिगामी असतो. पुरोगामी जर का कोणी असेल तर ते ब्रिटिश आणि त्यांचे विचार आहेत. हा जो एक तुमच्या एक वातावरण तयार केलं गेलं त्याच्यामध्ये न्यूनगंडत्वाची भावना जी आहे ती अधिक जोमाने वाढायला लागली. म्हणजे मुस्लिमांनी केलेलं जे आक्रमण होतं त्याला थोडंफार तुम्ही मराठा साम्राज्याच्या स्थापनेनंतर उत्तर द्यायला सुरुवात करत होता. तोपर्यंत ब्रिटिशांचं आक्रमण आलं आणि मग ती लाट जी आहे ती पूर्ण विरून गेली. हा सगळा जो कालखंड आहे तो 500 वर्षांचा आहे आणि मग मोदी हा प्रश्न विचारतात, की आपल्याला 500 वर्ष का लागली? ह्याचं उत्तर मित्रांनो महत्वाचं आहे. कारण हे जर का आपण उत्तर देऊ शकलो, तर तुमच्या लक्षात येईल, की इथून पुढे अशा पद्धतीने आपल्या संस्कृतीवरती जे आघात केले जातात, धर्मावर आघात केले जातात, त्याचा प्रतिकार कसा करावा हे समाज शिकू शकेल. त्याचा जर का आज आपण विचार करणार नसलो, तर हे आपल्याला कधी जमणारच नाही करायला. आणि मग अशा पद्धतीने ह्यासाठी तुमची जी सांस्कृतिक महत्ता आहे, तुमच्या धर्मामध्ये जे विज्ञान सांगितलं गेलं आहे, त्याची पहिली तोंड ओळख करून घेण्याची गरज आहे. जर का तुम्हाला हे लक्षात आलं, की तुमचा सुद्धा एक उज्ज्वल भविष्यकाल होता. तुमच्याही देशामध्ये आधुनिक तंत्रज्ञान होतं. तुमच्याही देशामध्ये आधुनिक संस्कृती होती. हे जर का तुम्ही मनाने मान्य केलं, तर त्याच्याबद्दल तुम्हाला रास्त अभिमान बाळगता येईल. मी दुरभिमान म्हणत नाहीये. पण जेव्हा-जेव्हा तुम्हाला कुठलाही समाज असेल, कुठलीही व्यक्ती असेल, ती कुठल्या आधारावरती ताठ मानेने जगते मित्रांनो, त्यांच्यासाठी एक अभिमान लागतो, एक अस्मिता लागते. अस्मि म्हणजे ओळख, पहचान. ती पहचान तुमची काय आहे, ती पहचान जर का तुम्ही विसरला असाल, तर ती जागृत करणं हे त्याच्यावरचं उत्तर आहे. आणि म्हणून मोदींनी जो प्रश्न विचारला तो अतिशय महत्वाचा आहे. इथून पुढे असे कधी कोणी हल्ले करायचा प्रयत्न केला, तर तुम्ही त्याचा प्रतिकार कसा करणार, त्याला प्रत्युत्तर कसं देणार, हे
हा जो इतिहास आहे त्या इतिहासाच्या अभ्यासामधून पुढे येईल आणि त्याची उत्तरं आपल्याला मिळू शकतील. मोदींनी दुसरा जो विचार आपल्या समोर मांडला तोही अतिशय महत्वाचा आहे. आणि त्यांनी काय सांगितलं की आपली जी पिढी आहे त्यांच्यावरती पुढच्या 1000 वर्षांचं भवितव्य लिहिण्याची जबाबदारी इतिहासाने टाकलेली आहे. हो, हे एकच ही पिढी अशी आहे की ज्यांनी हे स्वप्न बघितलं. राम मंदिर हे तिथेच होईल, मंदिर वही बनाएंगे, ह्या घोषणा दिली आणि त्यानुसार आपण ते अस्तित्वात उतरवलं. ही जी जबाबदारी आपण पार पडली ह्याच्यावरतीच आता पुढचे इमले बांधायचे आहेत. आणि ते जर का इमले बांधायचे असतील तर त्याचा पाया हा भक्कम करायला पाहिजे. मोदी काय सूचित करू इच्छितात हे लक्षात घ्या मित्रांनो. आजच्या घडीला तुम्ही बघाल आणि त्याच्यासाठी त्यांनी, मी म्हणेन, एक प्रकारचा जो दोरखंड आहे तो दोरखंड म्हणजे श्रीरामाचं चरित्र आहे. आणि हा श्रीराम हा का मध्यवर्ती आणि केंद्रवर्ती बिंदू झालेला आहे लक्षात घ्या. कारण रामाची जी मोहिनी आहे ती मोहिनी केवळ भारतापुरती मर्यादित नाही, ती सुदूर पूर्वेच्या अनेक देशांपर्यंत जाऊन पोचलेली आहे. आणि तिथले लोक जे आहेत ते रामाला स्वतःचा मानतात. इंडोनेशिया स्वतःचा मानतं. कोरियाची राणी ही अयोध्येची राजकन्या होती. रामायण हे लाओसमध्ये सांगितलं जातं, कंबोडियात सांगितलं जातं, थायलंडमध्ये सांगितलं जातं, म्यानमार आणि श्रीलंकेचा तर काही म्हणजे हे सांगतात. नेपाळ तर सीतेच्या जन्माशी जोडलेला देश आहे. तेव्हा हे सगळे जे देश आहेत हे अत्यंत महत्वाचे आहेत आणि त्यांच्यापर्यंत रामायण कसं पोचलेलं आहे हे आज आपण बघतोय. काही उदाहरणं लोकांनी दिली ती मध्य पूर्वेमधली सुद्धा दिली आहेत. तिथपर्यंत काही ठिकाणी शिल्प सुद्धा मिळालेली आहेत, काही ठिकाणी ताम्रपट म्हणा किंवा शिलालेख मिळालेले आहेत. या सगळ्यांमधून एकच प्रतीत होतं की श्रीरामाचं जे चारित्र्य आहे ते अनुकरणीय आहे आणि त्याचे अनुयायी जे आहेत ते आज सुद्धा जगभर पसरलेले आहेत. आणि हा जो विस्तृत पाया आहे आपल्या कक्षा विस्तारण्याचा, ही जी दिशा घेतलेली आहे ती दिशा महत्वाची आहे. एक लक्षात घ्या, मी कुठेतरी बऱ्याच वर्षांपूर्वी एक लेख वाचलेला होता आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की चीननी भारताची धास्ती का घेतलेली आहे. आणि चीनला असं वाटतं की त्यांच्याकडे आज पैसे आहेत, त्यांच्याकडे तंत्रज्ञान आहे, त्यांच्याकडे उत्तम त्यांचं लष्कर आहे. इतकं सगळं असून सुद्धा आणि ज्याला म्हणू आपण एकमुखी असे राजवट आहे, त्या राजवटीच्या विरुद्ध काढण्याची हिंमत त्यांच्या प्रजेमध्ये नाही. म्हणजेच राजवटीला आव्हान देऊ शकेल अशा शक्ती ते देशामध्ये स्वतःच्या विस्तारू देत नाहीत, जन्मू देत नाहीत. आणि मग अशी जी परिस्थिती आहे तरी सुद्धा चीन भारताला का घाबरतो आणि त्याचं त्यांनी अत्यंत सुंदर उत्तर दिलेलं आहे. ते म्हणतात की जगाला देण्यासारखं भारतीय संस्कृतीकडे जितकं आहे तेवढं चीनी संस्कृतीकडे नाही. लक्षात घ्या. आणि त्याचा अर्थ असा आहे की मी अनेक व्हिडिओमध्ये याचा उल्लेख करते की आयुर्वेद असेल, भारतीय संगीत असेल, किंवा योग विद्या असेल, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या भारताच्या सॉफ्ट अँबॅसेडर्स आहेत. आणि हे जे सॉफ्ट अँबॅसेडर्स आहेत त्याच्यामधून संस्कृती जी आहे ती संस्कृती ही दूरवर पसरू शकते. लक्षात घ्या. मोदींनी एक उल्लेख केला, सूर्यवंशी राजा आहे राम हा. आणि तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण युरोपामध्ये एक काळ असा होता की तिथे मित्राइझम होता. आता मित्रा म्हणजे काय, तर ते सूर्यदेवाची उपासना करत होते आणि आपणही सूर्याला एक नाव मित्र आहे असं मानतो. तेव्हा ही जी सूर्योपासना जी आहे ती कशी संपूर्ण जगभर पसरलेली होती लक्षात घ्या. तर मी मुद्दा सांगत होते तो चीनचा. हे जे तुमचे सॉफ्ट अँबॅसेडर्स आहेत हे सॉफ्ट अँबॅसेडर्स चीनकडे नाहीत. आणि म्हणून अखेर जेव्हा संस्कृतींचा लढा येतो आणि जिथे प्रभाव हा कायमचा ठसा उमटवू शकेल अशी संस्कृती भारताकडे आहे, ती चीनकडे नाहीये. आणि त्याच्याच जोडीला एक सामावून घेण्याची सर्वसमावेशक वृत्ती ही अत्यंत स्वभावतः
हिंदुस्थानी लोकांच्या अंगामध्ये मुरलेली आहे, तेव्हा हे सगळे जे गुण आहेत ह्या गुणांना चीन घाबरतो आणि म्हणून तो तुमचा सामना करू इच्छितो. ही परिस्थिती आहे मित्रांनो. आता तुमच्या लक्षात येईल की मोदी काय करायला बघतायत, हा पाया कसला आहे. आणि अनेक ठिकाणी तुम्ही ऐकलं असेल की अयोध्या हे खूप मोठं केंद्र होणार आहे. ते संपूर्ण जगभरामध्ये काहींनी त्याची तुलना व्हॅटिकनशी केली. व्हॅटिकनशी तुलना ही काही त्यांच्या गुणांसाठी आपण करतोय असं नाहीये. परंतु एक जागतिक सत्ता केंद्र म्हणून व्हॅटिकनचं जे महत्त्व आज जगामध्ये आहे, तशाच पद्धतीचं महत्त्व अयोध्येला प्राप्त व्हावं, असा काही तर हेतू नाही ना, असा काही तर बेत नाही ना, अशी शंका ही मोदींच्या या भाषणामधून आपल्याला मिळते आणि ते संकेत जे आहेत ते खूप दूरवर जाणार आहेत असं मला वाटतं. मला ज्या शंका मनात आहेत, माझ्या ज्या मनामध्ये जे विचार आहेत, त्या विचारांच्या दृष्टीने मोदी प्रयत्न करताना जेव्हा-जेव्हा दिसतील, तेव्हा-तेव्हा मी या व्हिडिओचा आधार घेऊन तुमच्याशी जरूर हितगुज करीन. आत्ता मात्र आज एवढंच सांगू शकते, की अयोध्येतला कार्यक्रम संपवून जेव्हा मोदी दिल्लीत परत गेले, तेव्हा त्यांनी 2 गोष्टी जाहीर केल्या, की अयोध्या हे संपूर्णपणे सौर ऊर्जेवरती चालणारं एक शहर म्हणून विकसित करण्याचा त्यांनी संकल्प सोडलेला आहे आणि सौर ऊर्जेसाठी पुन्हा एकदा सूर्योपासना त्याच्यासाठी भारत हा आपली जी वीज निर्मितीची जी गरज आहे, ती गरज सौर ऊर्जेतून अधिकाधिक कशी भागवता येईल त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मोदींनी जवळ-जवळ 1000 कोटी इतका निधी उपलब्ध करून दिलेला आहे, अशी घोषणा पण केलेली आहे. अशा अनेक घोषणा येतील आणि ह्या त्या दिशेने जाताना तुम्हाला दिसतील. धन्यवाद मित्रांनो. या व्हिडिओमधून मी मोदींचं जे भाषण आहे, त्याचे दूरवरच्या भविष्यामध्ये जाणारे संकेत काय आहेत, त्याच्यावर भाष्य केलंय. हे जे धागे-दोरे आहेत, ते पुन्हा त्यांच्या धोरणामधून येणार आहेत. निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि त्याला अनुषंगून अनेक गोष्टी येऊ शकतात पुढे. अनेक पावलं उचलली जाऊ शकतात. त्याचा जरूर मागोवा घेऊया. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. धन्यवाद.